अत्रिनंदन दत्तराज बरवा तारे जेवा दुस्तरी भक्तांचा प्रती पालन तू करी सदा अनंत विघ्न हरी होता दर्शन ताप दुःख हरते शंभलिते वर्षोनी करुणा मी तुझ भावितो अवधूता यावे आता धावनी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। आज श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन, या अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी ही जी धर्मसभा आहे, ज्यांनी या धर्मसभेचं दीप प्रज्वलन ज्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं, ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय, ज्यांची या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मविद्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून, पोथी प्रवचनाच्या माध्यमातून धर्मजागृती असते। अनेक साधक ज्यांनी आपल्या पोथीच्या द्वारे घडवलेले आहेत आणि असं परनिष्ठ कार्य ज्यांच्याद्वारे होतं, ते श्री मुंबई या ठिकाणी ज्यांचं उल्हासनगर या ठिकाणी मंदिर आहे, ते पूजनीय सागरदादाजी तळेगावकर या ठिकाणी त्यांना मी दंडवत प्रणाम करतो। त्याचप्रमाणे माझे सुहृद ज्यांचं आणि माझं देहाचं एक गाव आहे, आणि पहिले अमृतराज असं म्हणून माझं नाव होतं, आणि योगायोगाने त्यांचंच नाव मला प्राप्त झालं। म्हणजे त्यांची जी परंपरा आहे का नाही नावाच्या बद्दल, ती माझ्याकडे आली, आणि अशा पद्धतीनं अजूनही त्याच्यामध्ये भर पडली, आणि धर्मकार्य अत्यंत आम्ही मनाभावातून आणि एकत्र परमप्रीतीच्या नात्याने करत असतो। तर अशा पद्धतीचे असलेले आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री अविराजदादा लाड, त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आहे, अतिशय व्यवस्थित सूत्रसंचलन ते करत आहेत, असे आदरणीय सद्भक्त श्री चव्हाण सर, आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्या करंजीतील आश्रमाच्या ज्या ताई आहेत, आदरणीय पूजनीय तपस्विनी सुनंदाताई, या कार्यक्रमाला या ठिकाणी मला उपस्थित केलेलं आहे, आणि या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्तीसुद्धा केलेली आहे। आणि परमप्रीतीच्या नात्याने पूजनीय श्री सागरदादा यांचीच या ठिकाणी अध्यक्षपदी नियुक्ती होत होती, पण की त्यांनी तो मला सन्मान दिलेला आहे। परमप्रीतीच्या माध्यमातून धर्मजागृती असावी, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माझ्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत, त्यांचं धर्मकार्य अत्यंत या महाराष्ट्रामध्ये जोमाने या ठिकाणी चालत आहे, तरी सुद्धा मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली। तर आदरणीय या कार्यक्रमाला जोडगा निवासी श्री विजयराज दादाजी नागापूरकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे। तर असा हा, आणि बाहेरगावून आलेल्या सर्व मेकरकर ताई आणि मार्गातील सर्व सुनंदाताई तथा त्यांचा परिवार, आणि सश्रद्धा अंतःकरणाने स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या ठिकाणी, श्री दत्तात्रेय प्रभूच्या ठिकाणी
भाव समर्पित करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेले सर्व वासनिक, महिला आणि बालगोपाल. आता या ठिकाणी उपाहार हा झालेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी भूक ही लागलेली आहे आणि त्यावेळेला आता हे निरोपण सुद्धा आहे. पण आता ती जी भूक आहे ती शरीराची आहे. ती भूक आपण भागवू शकतो, पण खऱ्या अर्थाने ज्ञानाची जी भूक असते ही आत्मोद्धार करत असते, आत्म्याचा उद्धार करणारी आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सुद्धा ब्रह्मविद्येच्या माध्यमातून हे जे ज्ञान आहे हे ज्ञानाला मोचक असं म्हटलेलं आहे. हे ज्ञानच खऱ्या अर्थाने संस्कृती भ्रमणापासून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा हा मनुष्य जन्माला येतो, पुन्हा पुन्हा हा मरतो, जारज अंडस स्वेदज उद्भिज अशा या चौखाणीमध्ये याचा हा जन्म होतो. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे मनुष्य जन्माचा वारा. एका एका याच्यामध्ये याला 21 लाख अशा पद्धतीनं जारज अंडस स्वेदज आणि उद्भिज अशा पद्धतीनं जर त्याची संख्या केली तर 84 लक्ष योनी या जीवाला फिरावी लागते. त्यानंतर कुठेतरी मनुष्य जन्माचा त्याला वारा लागतो, म्हणजे मनुष्य जन्म त्याला मिळतो. आणि म्हणून दादांनी सुद्धा सांगितलं की हे जे परमेश्वर अवतार आहे, श्री दत्तात्रय प्रभू आहे, हे श्री दत्तात्रय प्रभूपासूनच हा ज्ञानमार्ग, ही ज्ञान परंपरा ही अशा पद्धतीने इथपर्यंत ती तेवत आलेली आहे, ती चालत आलेली आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी श्री चक्रपाणींना आपण पाहतो व्याघ्रवेशामध्ये भेट दिलेली आहे. त्या ठिकाणी परावर उभयशक्तीचं संक्रमण झालेलं आहे. श्री चक्रपाणींनी श्री गोविंद प्रभूबाबांना आणि आमच्या श्री गोविंद प्रभूबाबांनी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना या ज्ञानाचा परावर उभयशक्तीचं संक्रमण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही अशी ज्ञान परंपरा श्रीकृष्ण भगवंत हे यांनी सुद्धा स्वयंज्ञान त्या ठिकाणी शक्तीचा स्वीकार केलेला आहे. आणि या ज्ञानामुळे परमेश्वर काय करतात की अवतार या ठिकाणी घेतल्यानंतर या जीवाला प्रथमतः ज्ञान निरूपण करत असतात आणि त्या जीवाला घडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. याच्यामध्ये आपल्याला एक जरी समजून घ्या, दादांनी सांगितलं की हा मार्गशीर्ष जो महिना आहे, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण श्री दत्तात्रय प्रभूचं ध्यानचिंतन स्मरण अव्याहतपणे या ठिकाणी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कारण श्री दत्तात्रय प्रभूंचा तो विशेषच आहे, कार्यसिद्धी लवकरच. कोणतेही जरी समजून घ्या, तुम्हाला कोणी तुम्ही व्रत धरलेला आहे, त्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न करता आहेत, तो हेतू धरून त्या ठिकाणी करता आहेत, तर तो हेतू लगेच सिद्धीला त्या ठिकाणी जात असतो. आणि म्हणून आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी हेतूक जास्त क्रिया करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण त्यांना आठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इतर 11 महिने सुद्धा ईश्वराचं नामस्मरण चिंतन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन हे होऊ शकत नाही. श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शन झालं म्हणजे तो पुन्हा या ठिकाणी येत नाही. हा एक श्री दत्तात्रय प्रभूंचा एक फार मोठा तो विशेष आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं. श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा त्या विशेषामध्ये सतत आटन केलेलं आहे. श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी स्वतःला बांधून घेतलेला आहे. निरोपण सकाळी त्या ठिकाणी बद्रिकाश्रमला आहे, दुपारी त्या ठिकाणी माहूरला आपल्या आत्मतीर्थाला त्या ठिकाणी येत आहेत, भोजन करतात, कोल्हापूरला भिक्षा करतात आणि निद्रेला माहूरला येत आहेत. सतत या आटनामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्याच्या ठिकाणी झालेला नाही. आपण तरी समजून घ्या, कुठे जात असलो तर आपण बदल करतो, वेळेत आपला बदल होतो, आपण येऊ शकत नाही, टायमाला आपण पोहोचू शकत नाही. पण हे जे आटन आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं चतुर्युगी, चारही युगामध्ये
सातत्याने अशा पद्धतीने स्वतःला त्यांनी बांधून घेतलेलं आहे. परमेश्वर आहे, परमेश्वराला काय बांधून घ्यायची गरज आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला त्या चर्येमध्ये ते करण्यामध्ये की या जीवाने सुद्धा ह्या अशा पद्धतीची चर्या केली पाहिजे. परमेश्वराने सुद्धा स्वतःला त्या पद्धतीने ते करून घेतात. असतीपरी त्या पद्धतीची स्वतःला एक प्रकारची ती करण्यासाठी स्वतः करताय. आमच्या स्वामींनी सुद्धा भिक्षा मागितलेली आहे. परमेश्वराला काय भिक्षा मागायची गरज आहे. श्रीप्रभू बाबा 18 दिवस उपाशी होते, पण येतकिंचितही क्षुधेची पीडा, त्या ठिकाणी क्षुधेमुळे जो काही त्रास होतो, म्हणजे आपल्याला जर आपण जेवलो नाही सकाळपासून तर आपलं जे आहे चेहरा, हा चेहरा आपला सोकून जातो. त्याच्यावर समजून घ्या जी प्रसन्नता आहे ती राहत नाही. प्रसन्न वदनम देवम भक्तिमुक्ती प्रदायकम. परमेश्वराचा जो चेहरा आहे हा प्रसन्न रूप आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आपण म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी आज पंचावतार उपहार या ठिकाणी करतो आहे. मग त्या पंचावतार उपहाराची परमेश्वराला काय गरज आहे. तो तृप्त काम आहे. परमेश्वर हा काय आहे, तृप्त काम. तो काहीसेनी भजावा पुजावा. त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला जे भजन पूजन त्या ठिकाणी करायचं आहे, त्या परमेश्वराला त्याची गरज नाही. तो तृप्त काम आहे. तो त्या ठिकाणी जे पूर आहे ते तर समजून घ्या मायेचा आहे. भजनी पर्यावसान होता आहे मायेसी, पर ईश्वरीचे नि स्वीकारे घुमटे. परमेश्वर त्या पदार्थाचा काय करत असतात, स्वीकार करत असतात, आणि त्या माध्यमातून आपल्याला ते गोमट प्राप्त होत असते. त्या माध्यमातून आपल्या अन्नदानादी क्रिया होत असतात. त्या माध्यमातून आता हा या ठिकाणी सुनंदाताईने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, आणि या सर्व सद्भक्त मंडळींनी या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य ताईंना केलेलं आहे. ताईच्या पायाच्या ठिकाणी एक प्रकारचं ते भवरा असल्यासारखं, या घरी जाय त्या घरी जाय, सगळ्या या कुटुंबाला सांग, या पूर्ण करंजीमध्ये इकडे तिकडे फिरतात, सगळ्यांना सांगतात की कार्यक्रम आहे. तिकडून ते मुंबईहून त्या ठिकाणी आलेले सागरदादा आहेत, ते या ठिकाणी येत आहेत, ते तुम्हाला प्रबोधन करतील. या ठिकाणी तुम्हाला अनेक धर्म या ठिकाणी समजणार आहे. किती त्या बाईच्या पायामध्ये भवरा, किती ती त्रास या ठिकाणी घेते. आणि याच्या मागे कारण आहे की हे जे समजून घ्या, तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभूंचं जी आठवण आहे ही सातत्याने या महिन्यापुरती तुम्हाला नसावी, तर निरेतुक श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा, श्री दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण चिंतन आपण कायमस्वरूपी या ठिकाणी घडावं. आपण काय म्हणतो की नंतर मी करणार, नंतर मी नामस्मरण करणार. आपल्या देहाला इंद्रियाला सुद्धा त्या नामस्मरणाची सवय झाली पाहिजे. आपण कुठे व्यापार करत असू किंवा स्वयंपाक करत असू त्यावेळेला सुद्धा परमेश्वराचं नाम आपल्या मुखात ते असलं पाहिजे. पुढून कोणती तरी गाडी आली किंवा संकष्ट आलं त्याच वेळेला आपण नामस्मरण करणार आहे अशा पद्धतीचं नको आहे. संकष्ट वज्रपंजूर त्यावेळेला म्हणायचं असं नाही. तर आपल्याला तो जे नामस्मरणाचा जो सराव आहे तो कायमस्वरूपी त्या ठिकाणी असला पाहिजे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम यातीना स्तोत्र संशय. अंतकाळामध्ये जर तू माझं स्मरण करशील तरच माझ्या पदाला प्राप्त होशील किंवा परमेश्वर त्याला मिळतो. एका ठिकाणी अशाच पद्धतीनं एक सावकार होता आणि त्याला 4 मुलं होते. मी प्रत्येक वेळेस थोडा वेळ सांगत असतोय. त्याला 4 मुलं होते आणि त्याने अनेक ही प्रॉपर्टी वाढावी म्हणून त्याच्यामध्येच तो व्यस्त राहायचा. अनेकाला व्याजाना तो पैसे वाटायचा आणि मग तो डायरीमध्ये लिहायचा, याला 50,000 दिलेले आहेत. अशा पद्धतीनं ते डायरीमध्ये तो लिहून ठेवायचा. कालांतराने त्याचा जो अंतकाळ आहे तो जवळ आलेला आहे. त्याला कळायला लागलं की आपलं हे आयुष्य जे आहे आता हे संपणार आहे, आपण आता मरणार आहोत, पण आपल्या मुलांना हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून सगळे मुलं त्या खाटीवर ते वडील पडलेले असतात, देहांताची वेळ आहे. आणि अशा वेळेला आपल्या मुलांना तो काय सांगतो आहे की कृष्ण जो आहे या कृष्णलालकडे 50,000 आहे. मग हे जे मुलं जे आहेत हे मुलं म्हणतात वडिलांनी आतापर्यंत पैसेच मोजलेले आहेत, जीवनभरपर्यंत पैसे मोजले, याला दे त्याला दे, पण यांनी देवाचं नाव घेतलं नाही. आणि म्हणून आपण आपल्या वडिलांच्या मुखातून देवाचं नाव या ठिकाणी वधून घ्यायचं आहे. कारण
श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं हे अंतकालेचं मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळामध्ये जर तू माझं स्मरण करशील तरच मला येऊन मिळशील. देव आता हे स्वर्गप्राप्ती आपण स्वर्गवासी लिहितो, मग यांना स्वर्ग मिळाला पाहिजे, यांना सुख मिळालं पाहिजे मेल्यानंतर, आणि म्हणून ते प्रयत्न करतात आपल्या वडिलांना आणि म्हणतात की बाबा कृष्ण कृष्ण म्हणा. तर त्यावेळेला तो काय म्हणतो की कृष्णलालकडे 50,000, कृष्णलालकडे किती राहिले 50,000 राहिलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी दुसरा मुलगा असतो, तो म्हणतो कृष्णलालकडे पैसे दिलेले आहेत, आपण आता यांना अन्य संप्रदाय समजून घ्या. आणि मग त्याच्यामध्ये असलेले जे राम आहे त्या रामाचं समजून घ्या. आपण काय करू, त्यांना म्हणायला लावू की तुम्ही रामांचं नाव घ्या. तर त्यावेळेला ते म्हणतात की रामलालकडे सुद्धा 50,000 राहिलेले आहेत. आणि मग अशा एका एका देवाकडे मग एक मुलगा असतो, तो म्हणतो शंकरकडे शंकर शंकर म्हणा. तर त्यावेळेला ते म्हणतो शंकरकडे सुद्धा 50,000 राहिलेले आहे. दुसरा म्हणतो की अशा पद्धतीनं व दुसऱ्या एखाद्या देवाचं नाव घेतो. अशा 4 देवाचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे, पण तो फक्त पैसे दिलेले आहे. मग ते मुलं म्हणतात का सगळ्या देवाला पैशांनी वाटले की काय, माणसाला तर वाटले पण पैसे देवाला वाटले की काय. आणि मग एक लहान जो मुलगा असतो तो म्हणतो की आपण आता असं करू की कोणत्याच देवाचं नाव त्या ठिकाणी घ्यायचं नाही, फक्त आपण आपल्या वडिलांना एवढंच म्हणायचं आहे देव देव म्हणा. शेवट काय म्हणायचं, आपण आपल्या वडिलांना एवढंच म्हणायचं आहे की देव देव म्हणा. आणि त्यावेळेला सगळेजण मिळून आपल्या वडिलांना प्रयत्न करतात आणि म्हणतात की बाबा देव देव म्हणा. तर त्यावेळेला ते वडील काय म्हणतात, देव की न देव लेकिन तगादा तो लगाओ. ते देणार की नाही देणार हा भाग वेगळा, पण तुम्ही पैसे म्हणजे घेण्याचाच प्रयत्न तुम्ही करा. आपल्याला या नुसता हा एक या ठिकाणी हा दृष्टांत नाही, ही एक गोष्ट नाही, पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा तीच अवस्था झालेली आहे. आपण सुद्धा काय करत असतो की पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, सुख समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो. धर्माचं वळण आपण आपल्या शरीराला कधीच देत नाही. धर्म आपल्या ठिकाणी नामस्मरण चिंतन आपण जोपर्यंत त्याला वळण देणार नाही, जोपर्यंत आपण लीळाचरित्र वाचणार नाही, जोपर्यंत आपण साधू संतांचं संगतीत राहणार नाही, जोपर्यंत आपण मंदिरात जाणार नाही, तिथे कुठेतरी आपण त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणार नाही, त्यांच्याकडून गीता सूत्रपाठ एखादी लीळा रोज आपण ऐकण्याचा जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्या ज्ञानामध्ये भरच पडू शकत नाही. आणि हा बदल जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आपल्याला शेवट श्री दत्तात्रय प्रभू आठवणार नाही. आपल्याला सुद्धा आपले नाते गोते, आपल्याला सुद्धा नातवंड हेच आठवतील आणि आपला सुद्धा अशा पद्धतीचं देहांत होईल. म्हणून आपल्याला देहाच्या शेवटी जर ईश्वर फक्त एकच लीळा, श्री महादायीसांनी यांनी वज्रीची लीळा आठवलेली आहे की कशा पद्धतीनं स्वामी त्या ठिकाणी बसले, कशा पद्धतीनं ती वीट घडवताय, तिला देव झाला. एक लीळा फक्त पुरेशी आहे, एक परमेश्वराचं सूत्र आणि त्या परमेश्वराची लीळा ही जर आपण सातत्याने त्या ठिकाणी आठवली तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या माध्यमातून जे आपण घरी घेऊन जाणार आहोत, जी शिदोरी आपण घरी घेऊन जाणार आहोत, ही म्हणजे ज्ञानाची आहे. या मनामध्ये आपण निश्चित हा प्रयत्न आपण या कार्यक्रम झाल्यानंतर आपण करणार आहे, करण्याचा आपण प्रयत्न करावा. घरी नामस्मरण आणि सेवना श्री दत्तात्रय प्रभूंची 11 महिने आणि सदोदित अंतकाळ होईपर्यंत आपल्याकडून घडावी हीच ईश्वरचरणी या श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि माझे अध्यक्ष विचार या ठिकाणी थांबवतो. श्री दत्तात्रय महाराज की जय. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष महाराज परमपूज्य परमहंस ऐरज बाबा बीडकर यांनी आपल्याला सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे की जन्म